नमस्कार. आपला महाराष्ट्र कार्यक्रमात मी शलाका शेवाळे वाळुंज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंजक नजराणा मी आज पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजेच छत्रपती शिवराय आणि या आपल्या रयतेच्या राजाने अखंड महाराष्ट्रासाठी पूर्ण आयुष्य समर्पित केलं. महाराष्ट्राच्या मातीत कणाकणात छत्रपती शिवराय वसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान जीवनातील एक सुवर्ण क्षण म्हणजेच त्यांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नुकतीच 351 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच निमित्ताने किल्ले रायगडावर आणि संपूर्ण राज्यभरात राज्य सरकारतर्फे मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. चला तर मग पाहुयात या दिमागदार सोहळ्याची एक मंगलमय झलक. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या वैभवशाली 351व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी मुसळधार पावसात रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. जय भवानी जय शिवाजी या उद्घोषणेनं आणि ढोल ताशांच्या गजराने सारा रायगड परिसर दुमदमून गेला. राज्यभरात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. नागपूरमध्ये श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने शिवतीर्थ महाल इथे सोहळा साजरा करण्यात आला. सप्त नद्यांच्या पाण्याने आणि दुधाने महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मिरवणुकीत शिवकालीन प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. आपल्याकडे साहित्य क्षेत्रात बालसाहित्याची सुद्धा खूप मोठी परंपरा लाभली आहे. बालसाहित्य म्हटलं की बालकविता आठवतात. बालसाहित्यात गेले कित्येक वर्ष एक समृद्ध लिखाण करणारं नाव म्हणजेच बालसाहित्यकार कविवर्य सूर्यकांत मालुसरे. नुकतंच त्यांच्या चांद्रयान या बालकविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. चला तर मग आपणही या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमाला जाऊन आपलं बालपण पुन्हा एकदा अनुभवूयात. बालसाहित्यकार कविवर्य सूर्यकांत मालुसरे यांच्या चांद्रयान या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि निमंत्रितांचे कवी संमेलन दिनांक 8 जून रोजी नॅशनल लायब्ररी सभागृह मुंबई इथे नॅशनल लायब्ररी वांद्रे, कोकण मराठी साहित्य परिषद, विलेपार्ले शाखा आणि वंदना प्रकाशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. या प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा माननीय नमिता कीर यांच्या हस्ते झालं. हे 69 कवितांचं पुस्तक आहे. लहान नाही आहे, मोठं पुस्तक आणि त्यासुद्धा बालकविता.
मला एक प्रश्न पडला की माणसाचं वय वाढत जातं तेव्हा त्याची प्रतिभा अधिक फुलत जाते का? आणि तसं असलं तर सर तुम्ही आमच्या पण डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा. तर या सोहळ्याचं अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यकार डॉक्टर दत्त पवार यांनी भूषवलं. मी ज्यावेळी मालुसरेंच्याबद्दल ऐकतो बोलतो तेव्हा जसे हे त्यांचे इतर स्नेही आहेत तसे मालुसरे माझेही स्नेही आहेत. श्री किरण पाटील यांच्या ईश स्तवनाने सोहळ्याची सुरुवात झाली. सर्व सृष्टीचा दोदाता नाना विघ्ने निवारिता गौरी हराचा कुमार. त्यानंतर शंभवी परब, श्री तुषार पाटील, श्री गुरुनाथ मुंगळे आणि श्री मोहनदास मुंगळे यांनी महाराष्ट्र गीत सादर केलं. सुंदर संपन्न की महा प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. सानी धप धनी सा गगन भेदी गिरिविण आणूनच जिथे उडी आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणी अटकेवर जेथील तू रंगी जल पिणे तेथ अडे काय जलाशयन दारिणे पौरुषाशी अटक गमे पौरुषाशी अटक गमे जेथ दुसहा प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. अध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या हस्ते चांद्रयान या बालकविता संग्रहाचं प्रकाशन झालं. सर्व प्रमुख वक्त्यांची भाषणं झाल्यानंतर निमंत्रितांच्या काव्य संमेलनाला सुरुवात झाली आणि एकाहून एक उत्तम कवींच्या कवितांची मैफिल रंगली. माझे गुरुवर्य सूर्यकांत मालुसरे सर यांच्या काव्यसंग्रहासाठी आपण आलात त्यासाठी आपले सर्वांचे आभार. आत्ता सरांची जी कविता आहे वरळीचा मनोरा, ती कविता आजही मी दूरदर्शनला गेल्यावर माझ्या मित्रांना ऐकवतो. आणि वरळीचा जो मनोरा आहे तो 1200 फूट आहे. त्या 1200 फूट मनोऱ्यावर मी कॅमेरा घेऊन शूटिंग केलं आहे आणि ते दाखवलं दूरदर्शन. सांगायचं की आपण असं म्हणतो की माणूस चालला की तो प्रवास असतो, पण जेव्हा तो त्याच्यात हृदय ओततो तेव्हा ती यात्रा होऊन जाते. मालुसरांनी त्यांच्या कवितेत खऱ्या अर्थाने हृदय ओतलेलं आहे आणि म्हणूनच इतक्या वर्षानंतरसुद्धा त्यांची कविता लख्ख, ताजी आणि हवीहवीशी लहान थोरांना अशी वाटणारी आहे. मालुसरांनी कविता जीवापाड जपली आणि जीवापाड जपता जपता मुलांच्या मोठ्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवली. निगाहे आपकी पहचान है हमारी, निगाहे आपकी पहचान है हमारी, मुस्कुराहट आपकी शान है हमारी, करना हिफाजत आप अपनी, करना हिफाजत आप अपनी, क्योंकि सांसें आपकी जान है हमारी, सांसें आपकी जान है हमारी. रसिको, ह्या चांद्रयान या बालकविता संग्रहाच्या प्रकाशनाची बीजे मालुसरे सरांच्या अक्षरांची कविता या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी रुजली गेली. महाराष्ट्रातील रंजक घडामोडींची ही सफर अशीच सुरू राहील, पण तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हा प्रेमाचा, मानवतेचा संदेश देणारं थोर व्यक्तिमत्व कोण? अर्थातच साने गुरुजी. पूज्य साने गुरुजींचा नुकताच 74वा स्मृतिदिन होऊन गेला आणि त्याच अनुषंगाने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि साने गुरुजी बालविकास मंदिर या संस्थेतर्फे आजचा श्याम घडताना या विषयावर व्याख्यान आणि 3 पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर मग पाहूयात या कार्यक्रमाची एक रंजक झलक. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुणगेकर अध्यक्ष म्हणून लाभले. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक, कथाकथनकार श्री एकनाथ आव्हाड प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात साने गुरुजींचा कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. श्यामच्याई पुस्तकाचं चायना भाषेमध्ये भाषांतर करणं, हे सुचणं आणि ते प्रत्यक्ष करणं म्हणजे साने गुरुजी समजण्यासारखं आहे. तेव्हा आईने ज्या गोष्टी श्यामला शिकवल्या, अक्षरशः जसं कुंभार मातीतून मडकं घडवतो, ते वस्तू घडवतो, श्याम निर्माण नाही झाला, श्याम घडवला गेला आणि ते घडवण्याचं काम यशोदा मातेने केलं. प्रमुख वक्ते श्री एकनाथ आव्हाड यांनी आजचा श्याम घडताना या विषयावर साने गुरुजींविषयी श्रवणीय व्याख्यान दिलं. आजचा श्याम घडताना म्हटलं की मला आठवतो म्हणजे साने गुरुजींचं श्यामचं एक पुस्तक, त्याच्यामध्ये साने गुरुजींनी खूप छान लिहिलंय की ते म्हणतात की मित्र हो, गड्यांनो, माझ्यात जे काही चांगलं आहे ते माझ्या आईचं आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू. मला आईने सगळ्यांकडे प्रेमळपणे बघायला, प्रेमळपणे बोलायला शिकवलं. एवढंच काय, माणसांवर तर आहेच, पण गाई गुरांवर, झाडापाडांवर, फुला पाखरांवर प्रेम करायला माझ्या आईने शिकवलं. अत्यंत कष्टाची परिस्थिती असताना सुद्धा तोंडातून ब्र न काढता आपल्या हाती घेतलेलं काम चोखपणे करायला माझ्या आईने शिकवलं. साने गुरुजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले साने गुरुजींचे निष्ठावान अनुयायी, साने गुरुजी बालविकास मंदिराचे अध्यक्ष श्री यशवंतराव क्षीरसागर यांनी साने गुरुजींच्या अतिशय हृदयस्पर्शी आठवणी सांगून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. आज आमच्या साने गुरुजी बालविकास मंदिराच्या इतिहासाचा सुवर्णयुग आहे की डॉक्टरांसारखे पावले आज आम्हाला मिळाले. हे आमची कित्येक वर्षांची तपश्चर्या आहे असं मी समजतो. यावेळी 3 पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते पार पडलं. संत स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज यांच्या ईश्वर दर्शन या मूळ हिंदी ग्रंथाचं प्राचार्य श्री विनायकराव क्षीरसागर यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेल्या ईश्वर दर्शन
या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। बालविकास मंदिराच्या पूज्य साने गुरुजी स्मृतिदिन विशेष अंकाचं आणि बालविकास मंदिराचे संपादक कवी श्री रविकुमार पौडवाल यांच्या शुभचिंतन या काव्य संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं। सारं वातावरण साने गुरुजीमय झालं होतं। या मस्त घडामोडी बघता बघता आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। हो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र। पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र। आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं, ज्या क्षेत्रामध्ये त्याने मेहनत घेऊन अभ्यास केलाय त्या क्षेत्रात उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होणं आणि मग ती पदवी ग्रहण करण्याच्या आयोजित दीक्षांत समारंभात ती पदवी मोठ्या अभिमानाने ग्रहण करणं। असाच एक पदवी दीक्षांत समारंभ आयपमास एमटेक या संस्थेतर्फे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता। चला तर मग पाहूयात या पदवी दीक्षांत समारंभाची काही खास क्षणचित्र। ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात आयपमाज ही 78 वर्ष जुनी आणि 22,000 पेक्षा जास्त उद्योग सदस्य असलेली देशातील सर्वात मोठी उद्योग संघटना आहे। या संघटनेचं आयपमाजचे अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्र अर्थात अरविंद मेहता टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रेन्योरशिप सेंटर अर्थात एमटेक या संस्थेच्या 100 विद्यार्थ्यांचा पदवी दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या समारंभाला सुप्रीम इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री MP तपारिया मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी आयपमाजचे अध्यक्ष श्री मनीष डेढिया, एमटेकचे संचालक श्री अरविंद मेहता, कोवेस्ट्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री अविनाश बागडी आणि एमटेकचे केंद्र प्रमुख श्री अजित गुप्ते आणि इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। यावेळी मुख्य अतिथी आणि इतर मान्यवरांनी आपल्या भाषणात सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। MTech is a body which is conceptualized after so many thinking and all that is in the industry. Ernst & Young to monitor how we execute the project. And in fact, they used to monitor in such a minute details. Every day I used to get at least 5-6 phone calls, and I think must have been hundreds and thousands of emails and the presentations I must have made to them. But then from this we learn how to execute a project. Learning curiosity together with the industry people, together with the academician, together with the associations comes together. It forms a symphony like different instruments, harmonious instruments coming together, performing their own part, and it turns into an orchestra. When it comes to education, we prioritize skilling, upskilling of youth, awareness building, focusing on STEM learning, and with that providing fair career opportunities for all the deserving candidates, thus bridging the gap between academic knowledge and the industry requirements today. That he didn't want a long program, but he wanted it crammed into 75 hours or 75 days. So, that means a lot. That means you have learned quite a bit in the short period. से जितने भी इंजीनियर्स IITians या जितने भी बच्चे बाहर आ रहे हैं या पहले से भी आ रहे हैं और अभी भी आ रहे हैं, तो दूसरी एक चीज है कि उनको इंडस्ट्री के रिक्वायरमेंट से जो मोल्ड करने का या उनको ट्रेनिंग देने की जो जरूरत है वो एमटेक कर रहा है। दिस इज अ बिग थिंग।
18वा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अर्थात मिफ दिनांक 15 जून ते 21 जून 2024 या काळात नुकताच पार पडला. NFDC या संस्थेने आयोजित केलेल्या या चित्रपट महोत्सवात 59 देशांनी 61 भाषांमधले चित्रपट घेऊन सहभाग घेतला होता. मुंबई दूरदर्शनच्या संकलन विभागाच्या प्रमुख असलेल्या शुभांगी राजन सावंत यांची निर्मिती असलेली सहस्र सूर्य सावरकर या माहितीपटाची या स्पर्धेत प्रवेशिका होती. त्याचं आज तेव्हा ज्या वेळेला 89मध्ये मी इथे जॉईन केलं होतं ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून, आणि आज इथे मी ॲज अ डायरेक्टर म्हणून फिल्म डायरेक्टर म्हणून एक अवॉर्ड घेते, त्याचा मला खूप मोठा अभिमान आहे. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी सावरकर फिरले आणि ज्या ज्या ठिकाणी सावरकरांचं वास्तव्य होतं, जसं अंदमानसारख्या सेल्युलर जेलमध्ये पण त्यांनी ज्या मरण यातना भोगल्या त्या सुद्धा आम्ही ह्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन कव्हर केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण सावरकरांचं जीवनपट या डॉक्युमेंटरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि संपूर्ण सावरकर तुम्हाला या फिल्ममधून कळणार आहे. सहस्त्र सूर्यांना गवसणी घातलेल्या विनायक दामोदर सावरकरांची ही फिल्म तुम्हाला नक्कीच आवडेल. आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग खास तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो. आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग बघताना तुम्हाला निश्चितच खूप आनंद मिळत असेल याची मला पूर्ण खात्री आहे. हा आनंद मी पुन्हा घेऊन येईल खास तुमच्यासाठी आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. तुम्ही आपला महाराष्ट्र कार्यक्रमाबद्दल दिलेल्या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. आता मात्र वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. तोपर्यंत मला अनुमती द्या. नमस्कार.